मित्रांनो चाललोय पोपट मित्रांनो चाललोय पोपटी बनवायला आणि हा पोपट पंची चाललेला आहे पुढे. फोटो पोपटी बनवायला आता डायरेक्ट. हा पोपट पंची चाललेला आहे. मित्रांनो चाललोय मित्रांनो चाललोय पोपटी बनवायला आणि हा पोपट पंची चाललेला आहे पुढे. एकदम मॅरिनेशनसाठी एकदम मिक्स करून घेऊ. मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण सेम असाच मसाला ह्याच्यासाठी पण बनवणार आहे. फिश जे पकडलेले आहेत आपण आत्ता चिलाप्या पकडलेल्या आहेत, सेम चिलापीला असंच लावणार आहे. आणि चिलापी मित्रांनो काय करणार आहे की चिलापी आपण केळीच्या पानामध्ये बनवणार आहे मित्रांनो. तर हे मॅरिनेशन एकदम व्यवस्थित होईल. एक अर्धा तासाला मॅरिनेशनला ठेवू. आता आपण एकदम व्यवस्थित मसाला लावलेला आहे. तेव्हा मित्रांनो पीसला बघा मित्रांनो कसा मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे. दोन्ही बाजूनी पण एकदम परफेक्ट सेम असाच मसाला ह्याच्यासाठी चिलापीचे आपण पकडलेले आहेत. एक 2-3 चिलाप्या सापडल्या आहेत आपल्याला मोठी साईजच्या, 1-1.5 किलोच्या मोठी साईजच्या चिलाप्यात. त्याचे पण आपण पीस करून घेऊन सेम असंच करणार आहे आणि केळीच्या पानामध्ये बांधून ते पण आगीमध्ये ठेवणार आहे. तर इसको ऐसे साफ करना पड़ता है जैसा ये देख सकते हो भाई ने पूरा यहाँ पे कचरा जो उसका निकाला है। कचरा रूट्स है, जो अनवांटेड चीज़ है रेसिपी के लिए, वो सब निकाल दी है. देखो प्रॉपरली चुन चुन के निकाल रहे हैं दोस्तों.
ये देख सकते हो जैसे भाजी आप जैसा आप लोग घर पे भाजी चुनते हैं ना, मेथी की भाजी, पालक की भाजी, वैसे ही इसको चुनना पड़ता है। बाकी लोग बताते हैं, ये चुनना पड़ता है पूरा हाँ ये इम्पोर्टेंट है। बाकी के लोग सिर्फ बताते हैं ये पाला लगता है दोस्तों, बट ये पाला ऐसे साफ इसको। ये करके पाला धो के। हम लोग बना रहे पोपटी, चिकन पोपटी, उसका ये बता रहे हैं आपको। ये इसको बोलते हैं भांबूडी का पाला। ओके शिवराज भाई। दोस्तों ये आप देख सकते हो इमरान भाई ने इतना पूरा जो है कैरेट, ये ऑलमोस्ट पूरा फिल होने वाला है, हाफ से भी ज़्यादा हुआ है। भाई कर रहे हैं अभी फिल। सैलेड का भी काम चालू है इधर पे। ककड़ी, गाजर और टोमेटो लिया है। इसमें अभी मसाले डालेंगे, ब्लैक पेपर और नमक और चाट मसाला डालेंगे इसके अंदर हम लोग, और मिर्ची पाउडर। और यहाँ पे पोपटी का काम चालू है, देखो दोस्तों। 5 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. राम भाऊ ने हमारे पोपटी चालू किया है। पोपटी का पूरा खत्म हो गया है प्रोग्राम। और यहाँ पे अभी मच्छी लिया है, देखो ये मच्छी। अभी इसको हम लोग केले के पत्ते के अंदर मैरिनेट करके रखा है। 1 घंटा हो गया मैरिनेट करके, 1-1.5 घंटा। और इसको अभी केले के पत्ते में रैप करेंगे हम लोग, और बताते हैं आपको आगे, कंटिन्यू रहना। केले के पत्ते लिए हैं हम लोग ने मैरिनेशन के लिए। और इसको थोड़ा धो के लेंगे, डैम के पानी के अंदर धो के लेंगे हम लोग। धो के लेना पड़ता है थोड़ा केले के पत्ते को थोड़ा पानी मार के धो के लेना पड़ता है थोड़ा। केरला स्टाइल जो देखे ना आप लोग, केरला गए कि नहीं कभी? केरला में ऐसे धो के लेना पड़ता है, देखो ऐसे धोना पड़ता है इसको, केरला के ऐसे। इसके अंदर हम लोग जो मैरिनेट किया था मच्छी, इसको हम लोग लगाएंगे अभी इसके ऊपर। कड़ी पत्ता, इसको भी धो के लेंगे इसके पानी के अंदर। ये हम लोग ने अभी खेत से तोड़ा है, यहाँ पे झाड़ पे से। मित्रांनो आपण थोडंसं ह्याला केरळ टाईपमध्ये टच देणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याच्या पानं टाकलीत आणि प्लस थोडंसं एक वेगळं काहीतरी म्हणून एक टॅमॅटो एक 2-2 स्लाइस टाकणार आहे आणि केळीच्या पाण्यामध्ये हे पूर्ण रॅप करून घेणार आहे। हे बघा चाकू तिथे आहे। हे बघा मित्रांनो, पूर्ण थोडंसं कॅरेट वगैरे, गाजर, राम भाऊ हे मित्रांनो आपण हे बघा पूर्ण रॅप करून घेतले। एकदम परफेक्ट असे रॅप करून ठेवलं आणि आता दुसरा घेऊ। हा मित्रांनो, बिग बॉय कोळस आहेत, तर एकत्र करू आपण याला। आणि मित्रांनो कोळसामध्ये काटे खूप असतात, पण खायला चव तर आता ज्यांनी खाल्ले त्यांनाच माहिती आहे। कोळस सारखा
बांधायला ना ते थांबा तेच नाही ना धागा काढू आपण. झालं ते केलं का? कारण काय होणार आहे ते बरं काय हे नाही जाळ्यात टाकले ना तर आता हा त्याच्यावरती आपण आता रचा सगळी बाजू माझा रचा दादा बाजकी 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 अशा पद्धतीने याच्यामध्ये कोणतं प्लास्टिक नाही आहे आता ऑर्गॅनिक केलेलं आहे आपण. पे सिल्वर कलर का, और इसको लकड़ी से पूरा कवर कर दिया हम लोग ने। और इसको अभी हम लोग जलाएंगे, आग लगाएंगे और 1 घंटा लगेगा कम से कम दोस्तों। इसको 1 घंटे में पूरा ये हो जाएगा तैयार। तो अब इसको जला दिया हम लोग ने, अभी जस्ट जला दिए। इसको चारों तरफ से जलाना पड़ेगा और 40 से 60 मिनट तक इसको कुक होना पड़ेगा पूरा, मतलब जलाना पड़ेगा पूरा 40 से 60 मिनट तक। अभी एक बार जो आग लग गया है देखो, नको नको भेटलं इकडे या बाजूने पण पेटवा की दादा अरे इथं टाक ना तुम्हाला देतोय ना इथे ठेव नाही नाही पेटवा। अरे इकडे इकडे पिटून ती टाका रामभाऊ खाली टाक. लागेल. हा. तर मित्रांनो हे बघा आता आपण आग तर लावलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण मासे ठेवणार आहे. जे ह्याच्यामध्ये मासे मासे. मॅरिनेशन वगैरे केले होते इम्रान भाई आणि मी. अशी आग लागते मित्रांनो, चटके लागतात फुल इकडपर्यंत. चटके. ही आग बघा इकडपर्यंत चटके लागतात ते. आणि ह्याच्यामध्ये मासे टाकले होते मगाशी, तुम्हाला दाखवलं ते, त्याच्यामध्ये टाकून दिले आम्ही आता. आणि मित्रांनो हे होतील एक 15-20 मिनिटाच्या आतमध्ये. मासे तयार होतील. फिश भी डाला है और चिकन भी है और आग देख सकते हो किस हाइट पे है दोस्तों, बहुत ही गर्मी है. मच्छी जो डाले थे हम लोग ने, मच्छी तो हो गया है पूरा। अभी इसको निकालने का प्रोसेस करेंगे हम लोग अभी। मासे आपण काढून घेतले इथे.
इसको अभी देखेंगे अपन. 99% पूर्ण झालेली आहे आणि फक्त आता वाढ बघतोय आपण ती फक्त म्हणजे हे जे विस्तव आहे हा बाजूचा विस्तव आहे हा फक्त शांत होण्याची थोडासा कमी झाला की लगेच आपण पोपटी काढणार आहे आणि टेस्ट करायला घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता ही टेस्ट काय होणार आहे माहीत नाही. पहिल्यांदाच आपण असं डब्यामध्ये केलेलं आहे. ह्याच्या अगोदर केली होती आपण ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे मित्रांनो. तर आज डब्यामध्ये बघू आपण काय टेस्ट लागणार आहे वेग. लोग को और शाम हो गई पोपटी करते करते और ये देख सकते हैं आप लोग ये नज़ारा और ये पोपटी यहाँ पे बन रही है हमारी देख सकते हैं. ये हमारी पोपटी अभी ऑलमोस्ट एक 10 मिनट में तैयार हो जाएंगी और हम लोग खाने के लिए ले लेंगे. पोपटी तर झालेली आहे मित्रांनो. हे बघा होतं चल जाऊ दे तसंच. काठी बिटी घ्या ना काहीतरी. हळू ते लागायला. आहाहाहा. वाह वाह तुम्हाला काढून टाका बरं. काही एवढं दिलं नाही काय नाही काय नाही. मित्रांनो हे बघा बटाटे बघा फक्त कसे झालेत. हा एक नंबर बटाटे उकडलेत ह्याचा अर्थ ओके सगळं झालेलं आहे. एक चिकनचा पीस दाखवतो तुम्हाला. हा एकच नंबर. हे बघा मित्रांनो, एक नंबर झाला हे बघा. एक नंबर मित्रांनो. त्यांच्या तोंडात हा म्हणतात नाद केला पण वाया नाही गेला मित्रांनो. एक नंबर टेस्ट. ऐका ना. दोस्तों अपने भाई जो है जिन्होंने हमको यहाँ पे बुलाया था उनके गांव में वो टेस्ट करके बताने वाले हैं. ये है अपनी पोपटी जो बनी हुई है. अभी भाई बताएंगे खा के. दादा खाऊन दाखवा ना काय कसं टेस्ट आहे. चिकन लिया है देखो भाई ने और सो इजीली एक निकाल. नंबर भारी आहे आणि जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा पण भारी झालं. भारी झालं. हा एकदम एकदम कसं आहे चिकन एकदम प्रॉपर कुक आहे का प्रॉपर एकदम अर्धवटे दाखवा बरं खोलून मिलून आहे सगळं. एकदम प्रॉपर मध्ये कुक झालेलं आहे हा. जे आपल्याला और पाहिजे दोस्तों देखो हड्डी भी अलग. और हा बटाटा पण आहे ना आपण बटाटा बघतो का हा बटाटा पण एकदम कुक झालेला आहे बघा. देखो दोस्तों डायरेक्ट भुगा होतो. प्रॉपर अंडे वगैरे हे बघा अंडे वगैरे आहे ना एकदम प्रॉपर एकदम. ये देख सकते हो दोस्तों. विचार केला होता त्याच्यापेक्षा पण भारी झालेलं आहे. हा. शेंगा घेतल्या होत्या आपण वाटाण्याचा हा. मटरच्या ओके. त्या पण शिजलेल्या आहेत एकदम प्रॉपरली. हे आपल्या वालाच्या शेंगा तेवढं नाही सांगू शकत हा घेवड्या मी. पावटा 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 हा हा वगैरे हे बघा हम्म. एकदम प्रॉपर पाहिजे तसंच झालंय ते. ओके ओके. एकदम भारी होतं. अच्छा. आणि अजून एक आपले भाऊ आहेत ते सांगतील. मित्रांनो आता आपले सगळे सबस्क्रायबर आणि इम्रान हा पण टेस्ट करून बघणार आहे. बटाटा हा बटाटा झालं याचा अर्थ सगळं एकदम रेडी कुक झालंय. हे वाटाणे बघा. हे वाटाणे पण टाकले होते आम्ही. हे वाटाणे एक नंबर झालेले आहे. आणि हे वालाचे शेंगा टाकले होते आम्ही. वालाचे शेंगा पण एक नंबर झालेले बघा. असे दाबल्याबरोबर बाहेर निघतात. हे आणि चिकन हे बघा. हे चिकन बघू सकता देख सकते. एक नंबर हो गया और टेस्ट इतना अच्छा है ना. एक नंबर टेस्ट है.